नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पोह्याचे चौपट फुलणारे बॉबी पापड बनवतोय, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर पोह्याचे बॉबी पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून 1 वाटीभर पोहे घेतलेत आणि हे पोहे आपण जे घरामध्ये रेग्युलर पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच या ठिकाणी मी घेतले आहे। तर आता घेतलेले पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे पोहे आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी घेतलेले पोहे मी ग्राइंड करून घेतले। ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता पोहे छान रव्यासारखे ग्राइंड झालेले आहे। तर आता आपल्याला ग्राइंड केलेले पोहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे। त्यानंतर एक पातेलं घ्यायचे आणि आपण ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर 1 वाटी पाणी पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा पापड खार टाकायचा आहे आणि मीठ आणि पापड खार पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता या पाण्याला उकळी येण्यासाठी गॅसवर ठेवायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला आता उकळी आली आहे। अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅसवरचं पातेलं खाली उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच या उकळत्या पाण्यामध्ये ग्राइंड केलेली पोह्याची पावडर टाकून घ्यायची आणि ही पोह्याची पावडर या गरम पाण्यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल अगदी थोड्याच वेळामध्ये ग्राइंड केलेल्या पोह्याने सर्व पाणी शोषून घेतलं आहे। तर या ठिकाणी ग्राइंड केलेले पोहे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले। आता चमच्याला लागलेली पोह्याची पावडर काढून पातेल्यामध्ये टाकायची आणि त्यानंतर या पातेल्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 15 मिनिटांनंतर पातेल्यावरचं ताट काढून घ्यायचे। 15 मिनिटांनंतर हे पोह्याचं मिश्रण थंड झालं आणि बघू शकता एकदम स्मूथ सुद्धा झालेलं आहे। तर आता हे पोह्याचं मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या मिश्रणाचे बॉबी पापड बनवण्यासाठी आता हे मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे। म्हणजे हे मिश्रण आपल्याला एकदम स्मूथ आणि सॉफ्ट होईपर्यंत हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पोह्याचं मिश्रण मी 3 ते 4 मिनिटभर हाताने छान सॉफ्ट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण एकदम सॉफ्ट आणि मऊसूत तयार झालेलं आहे आणि या मिश्रणामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात गरज पडली नाही। त्यानंतर या पोह्याच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि थोडासा कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। तर या पिठामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल मिर्च पावडर, ओवा किंवा हिरव्या मिरचीचा क्रश सुद्धा वापरू शकता। तर या ठिकाणी टाकलेला चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर पिठामध्ये मिक्स करून झालेला आहे। आता हे पीठ आपलं बॉबी पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता मळलेल्या पिठाचे आपल्याला समान 3 गोळे तोडून घ्यायचे आणि तोडलेले गोळे साच्यामध्ये भरण्यासाठी या गोळ्याला असा सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर तिन्ही गोळ्याला सुद्धा मी सिलेंडरचा शेप दिलेला आहे। त्यानंतर बॉबी पापड बनवण्यासाठी साच्यामधील जी स्माइलवाली अशी चाळणी असते ती मी बॉबी पापड बनवण्यासाठी वापरणार आहे। तुम्ही या चाळणीऐवजी अशी सुद्धा चाळणी बॉबी पापड बनवण्यासाठी वापरू शकता। तर आता घेतलेली चाळणी आपल्याला साच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आपलं पीठ साच्याला चिटकू नये त्यामुळे आपल्याला चाळणीला आणि साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बॉबी पापड बनवण्यासाठी आपल्याला प्लास्टिक शीट वापरायची आहे। प्लास्टिक शीट आपल्याला छान पुसून घ्यायची आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे बॉबी पापड बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहज असे आपले पटापट बॉबी पापड तयार होतात आणि या बॉबी पापडचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा सुद्धा ठेवू शकता। तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व पिठाचे बॉबी पापड बनवून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त बॉबी पापड तयार झाले आहे। तर आता हे बॉबी पापड मी रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकून घेणार आणि दुसऱ्या दिवशी 3 ते 4 तास उन्हामध्ये वाळून घेणार आहे। आता हे बॉबी पापड मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते। तर या ठिकाणी बॉबी पापड मी छान वाळून घेतले। तुम्ही बघू शकता बॉबी पापड मस्त तयार झालेले आहे। आता वाळलेले बॉबी पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळून सुद्धा दाखवते। बॉबी पापड तळण्यासाठी छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामध्ये बॉबी पापड टाकून तळून घ्यायचे आहे। बॉबी पापड तळल्यानंतर तुम्ही बघू शकता छान चौपट हे बॉबी पापड फुलतात आणि एकदम खुसखुशीत या ठिकाणी बॉबी पापड तयार झाले आहे। सेम पद्धतीने आपल्याला तेलामध्ये बॉबी पापड टाकायचे आणि तळून घ्यायचे आहे। बघू शकता दुसरे सुद्धा पापड आपले चौपट फुललेले आहेत आणि एकदम खुसखुशीत हे पापड
तयार झाले आहे। तर या ठिकाणी भरपूर असे मी बॉबी पापड तळून घेतले। तळल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पापड मस्त फुललेला आहे आणि तळल्यानंतर बघू शकता हे पापड एकदम खुसखुशीत या ठिकाणी तयार झाले आणि चवीला सुद्धा हे पापड खूप छान लागतात। तर असे खुसखुशीत पोह्याचे बॉबी पापड तुम्ही मुलांना मधल्या वेळेस देऊ शकता किंवा जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा वाढू शकता। तर माझ्या पद्धतीने असे पोह्याचे बॉबी पापड नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।